संगीताताई तुम्हाला पण उद्देशून सांगते, तुमच्या सगळ्या महिलांना सांगा पैसे घ्या, पटकन बँकेतून काढा, कारण का ह्यांचा काय भरोसा नाही. अशा धमक्या आत्ताच देत आहेत. हा, दाजीकडून वसून. कोंडाजी मामा, तुम्ही बघितलं आमच्या महिला किती हुशार आहेत, किती हुशार आहेत. मी तुम्हाला आज मी सांगते ना, मी दौरा करते जेव्हापासून यांचं सुरू झालंय, काय काय महिला बोलतात तो. एक तर मी म्हणते 5, 10, 20 जे पैसे येतील दिवाळीच्या आधी काढून घ्या, यांचा काय भरोसा नाही. एक तर पत्रकारांना ऐकताय का आमच्या महिला काय म्हणतात. आणि हे इतकी कोंडाजी मामा ही भावना ह्या बोलतायत ना, ही मी रोज ऐकते. रोज मी आज सकाळी धुळ्याला होते. धुळ्याला आमची एक आशा भगिनी उठली आणि ती मला म्हणाली मला 1500 रुपये नको. मी म्हणलं का तुला 1500 रुपये नको, मिळतात तर घे ना बाई. ती म्हणली मला 1500 रुपये नको, माझ्या कष्टाचे. मगाशी त्या आशा भगिनी आल्या होत्या ना, त्या म्हणल्या की माझे कष्टाचे 5000 रुपये दे बास मला, बाकी मला तुझ्याकडून काही नको. एवढंच नाही, त्याच्यावरती भगिनी हेही म्हणाली की जेव्हा आशा भगिनी सरकारकडे गेल्या होत्या तेव्हा सरकार त्यांना म्हणालं होतं की काय कुठून पैसे तुम्हाला देऊ वगैरे वगैरे, बरंच काय काय उलटसुलट तुम्हाला बोलले होते. आता मला इतिहासात नाही जायचं, पण लोकसभेला इलेक्शनच्या आधी कुणाला बहीण नाही आठवली, इलेक्शनच्या रिझल्ट नंतरच लोकसभेच्या बहिणी यांना आठवायला लागल्या. एक तर आणि एक नाही दोन दोन ओठात, पोटातलं ओठात येतच शेवटी. काय म्हणाले, एक म्हणलं असताना तरी मी विश्वास ठेवला तर 2-2 आमदार भारतीय जनता पक्षाचे म्हणतात की जर मतदान केलं नाही तर तुमचे पैसे आम्ही परत घेऊ. हे मी म्हणत नाही, भारतीय जनता पक्षाचे 2-2 आमदार म्हणतात. मला त्यांना सांगायचंय की सत्ता तर तुमची येणारच नाही आहे, त्याच्यामुळे हे मुंगेरी लाल के हसीन सपने विसरून जा. एक तर आणि ह्या राज्यामधल्या एकाही महिलेचा हक्क, एकाही महिलेचा हक्क तुम्ही परत घेऊन तर बघा, मग बघू आम्ही काय करायचं तुमचं. तिनं काही नुसती हक्काची नाही, हे सरकार तुमच्या हक्काचं येणार आहे. आणि पहिला निर्णय हा सरकार घेणार आहे की तुमच्या कांदा, सोयाबीन, कपास आणि दुधाला चांगला भाव द्यायचं काम हे सरकार करणार आहे. हे भाषणासाठी नाहीये फक्त. आणि तुमच्या मतदानाचा आणि याचा काही संबंध नाही. तू मत दिलं तर तुझ्या सोयाबीनला पैसे देईन, तू नाही दिलं तर तुला कट. असलं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही, कधी करणारही नाही. हे दुर्दैव आहे की प्रत्येक गोष्ट या सरकारने ना पैशाची जोडली. कालच एक महिला जळगावला मला भेटली कार्यक्रमात, टीव्हीवर दाखवलं, पण तिने माझं भाषणच थांबवलं. बास थांबा जरा, मला बोलायचं. म्हटलं काय झालं, माझं चुकलं का काय भाषणामध्ये? ते म्हणले नाही असं करा, ते 1,500 रुपये मला नको. कोंडाजी मामा बघा आमच्या महिला कशा आहेत. म्हणलं का नको पैसे, घे ना बाई, फुकट मिळत आहेत. ती म्हणलं नको. ती म्हणली माझ्या सोयाबीनला 10,000 रुपये आणि कपाशीला 12,000 रुपये द्या, तुमचे 1,500 आम्हाला नको. ही या महिलेची मागणी. किती स्वाभिमानी लोक आहेत बघा. आता बगरे सर तुम्ही म्हणाला की कुठलाही पैसा खर्च न करता मी निवडून आले, हेच तर या सरकारला कळत नाही. ते खोके घेऊन सरकार बनवलं म्हणून त्यांना वाटतं सगळीच आपल्यासारखी आहेत. हा देश आणि हे राज्य हा खोक्यांच्या लोकांनी नाही बनलेला आहे, तो प्रामाणिक कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचाच हा देश आहे. त्याच्यामुळे नाही तर मी आणि बगरे सर निवडून आलोच नसतो. बगरे सर तर कांदा आणि सरकारच्या मागे धावून धावून, म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.